उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री असले तरी केंद्रामध्ये एक राक्षसी सरकार आहे, सैतानी सरकार आहे. आणि सैतानांबरोबरच्या लढाईत अनेकदा देवांचाही पराभव झालाय. याचा अर्थ देव सदैव पराभूत झाला असं नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाची निर्मिती करताना सुद्धा प्रचंड संघर्षातून विरोधाला सामोरं जावं लागलं, अनेकांना जावं लागलं. म्हणून त्यांनी संविधान लिहायचं थांबवलं का? नाही ना. उद्धव ठाकरे हे अत्यंत सभ्यगृहस्थ आहेत आणि त्यांना कट कारस्थानं करून पदावरून उतरवलं, त्यांचा पक्ष फोडला. हे काही लोकांनी शांतपणे सहन केलं. माझ्यासारखा जो माणूस आहे ज्याने अख्खं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलं, त्याला हे सहन झालं नाही. तुम्ही पैशाच्या ताकदीनं, भ्रष्ट पैशाच्या मदतीनं महाराष्ट्रात राजकारण करू शकत नाही. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, संस्कार आणि संस्कृती आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे राज्य केलेलं आहे. ते का पैशाच्या ताकदीवर केलं नाही, ते कर्तृत्वावर केलंय, मेरिटवर केलेलं आहे. आम्ही ते मेरिट मानतो या महाराष्ट्रातलं. आणि नवीन राज्यकर्ते जे केंद्रात आणि महाराष्ट्रात आलेले आहेत ते मेरिट संस्कृती मानायला तयार नाहीत. ते फक्त पैसा, भ्रष्ट मार्गाने जो पैसा त्यांच्याकडे येतो त्या माध्यमातून राजकारण करू इच्छितात, मतं विकत घेऊ इच्छितात, निवडून आलेले आमदार खासदार विकत घेऊ इच्छितात. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हे फार काळ लोकांनी चालवू नये.